ओम नमः शिवाय. परमपूज्य आईकृत सिद्धारूढ वैभव. बेल चौथा. ओम नमः शिवाय. सिद्धबाळांची वैराग्यवृत्ती तसेच आपलेपणाने व निरभिमानपणाने करत असलेली सेवा पाहून गजदंड स्वामींचे हृदय प्रेमाने भरून येई. ज्याला आत्महित साधावयाचे आहे त्याने सद्गुरूंच्या बाह्यवर्तनाकडे बिलकुल लक्ष देऊ नये. केवळ त्यांच्या बोधाकडे परिपूर्ण लक्ष दिले पाहिजे. श्रीमद शंकराचार्यांचा एक शिष्य होता. काही वर्षे सहवासात राहिल्यावर आपण गुरुसमान झालो असे त्यास वाटू लागले. तो प्रत्येक गोष्टीत गुरूंचे अनुकरण करी. गुरु बाहेर गेले की त्यांच्या गादीवर बसून तो निरूपण सांगण्याची नक्कल करीत असे. एके दिवशी आचार्यांनी शिवोहम असे म्हणताच तोही तेच म्हणाला. त्याचा मूर्ख स्वभाव सुधारण्यासाठी एके दिवशी आचार्यांनी बाहेर जातेवेळी त्या शिष्याला मुद्दाम बोलावून घेतले आणि चल माझ्याबरोबर असे म्हटले. तेव्हा आपल्यावर आचार्यांची फार मर्जी आहे अशा समजुतीने हर्षभरीत होऊन तो त्यांच्याबरोबर निघाला. वाटेवर लोहाराची भट्टी लागताच आचार्य तेथे थांबले आणि लोहारास म्हणाले, मला फार तहान लागली आहे, थोडा लोखंडाचा रस प्यायला द्या. त्यावर लोहार म्हणाला, महाराज, हा रस प्याल तर प्राणाला मुकावे लागेल. तरी शंकराचार्य म्हणाले, काय होईल ते होईल, मला तुम्ही रस द्याच. आणि शिष्याकडे बोट करून यांना पण द्या हां, हे आमचे शिष्य आहेत. आचार्यांचे हे बोलणे ऐकताच त्यात काहीतरी गूढ असावे असे लोहाराने ताडले. लगेच त्याने रसाने भरलेले 2 ग्लास पुढे केले. तेव्हा शिष्य म्हणाला, महाराज, मला तहान लागलेली नाही. शंकराचार्य म्हणाले, तहान जरी लागली नाही तरी मी जे काय करतो ते तुला करावयाचे आहे ना, म्हणून हा रस पण तुला प्यावाच लागणार. तात्पर्य, अशा वर्तनाने शिष्य गुरुकृपेला अपात्र ठरतो. ज्याची आत्मसाक्षात्काराची उत्कट लालसा असेल तोच एक गुरूंच्या बाह्यवर्तनाकडे लक्ष न देता अंतःकरणपूर्वक गुरुबोध श्रवण करतो. मठात रोज सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास गजदंड स्वामींचे निरूपण होई. स्वस्वरूपाविषयी मनुष्याचा जो गैरसमज झाला आहे तो गुरुमुखाने सत्शास्त्र श्रवण केल्याशिवाय दूर होत नाही. याकरिता सिद्धबाळ सर्वांगाचे कान करून गुरुबोध श्रवण करू लागले. निद्रा, आळस यांना झिडकारून लावण्याकरिता ते उभ्यानेच श्रवण करीत असत. गुरुमुखातून सहजपणे निघालेली अमृतवचने ते आपल्या हृदय संपुष्टात साठवून ठेवीत असत. रोगाचे अचूक निदान करून त्याला अनुरूप असे औषध देणारा वैद्य जसा क्वचितच आढळतो तसा शिष्याचा अधिकार जाणून उपदेश करणारा गुरुही क्वचितच आढळतो. गुरुमार्ग हा अत्यंत कठीण आहे, कारण या मार्गात गुरुबोधाच्या द्वारे देहाभिमानावर सारखे आघात होत असतात. ते सहन करणे प्रथम मोठे कठीण जाते. ज्याची ज्ञानलालसा खरी असेल तोच एक हा मार्ग आक्रमण करू शकतो. जमिनीत मूळचे पाणी असतेच, पण ते मिळवण्यासाठी त्यावरचे दगड मातीचे दडपण जसे काढावे लागते त्याप्रमाणे मनुष्य मूळचा सुखरूपच आहे, परंतु सुखरूपतेचा अनुभव येण्यासाठी त्यावरील कुसंस्काराचे दडपण गुरुबोधाच्या द्वारे काढून टाकावे लागते. मुमुक्षुची ज्ञानलालसा जर कच्ची असेल तर मात्र त्याला ध्येय गाठण्यास विलंब लागतो. गुहेत हजारो वर्षांचा अंधार असला तरी दिवा जसा त्याला हद्दपार करतो त्याप्रमाणे गुरुबोध हा अनेक जन्मातील संस्काररूपी अंधार नाहीसा करून मलिन हृदयाला निर्मल करतो. फार दिवसांचा साठलेला कचरा जसा एकदाच झाडल्याने जात नाही त्याप्रमाणे एकदाच बोध ऐकून अंगी शुद्धता येत नाही. राड पाण्याला तुरटी लावली म्हणजे ते पाणी जसे हळूहळू स्वच्छ होऊ लागते त्याप्रमाणे गुरुबोध नियमित श्रवण केला असता हळूहळू संस्कार झिजत जाऊन हृदय निर्मल होऊ लागते. आरसा समोर घेतला की चेहरा दिसण्यासाठी जशी अन्य साधनाची जरुरी लागत नाही, तद्वत
सद्गुरूपासून मुमुक्षूला बोधाचा लाभ झाल्यावर स्वरूप साक्षात्कारासाठी त्याला अन्य साधन करावे लागत नाही. मात्र गुरे जशी गवत खाऊन रवंथ करतात त्याप्रमाणे मुमुक्षूने गुरुबोध श्रवण केल्यावर त्याचे मनन करत राहिले पाहिजे. गुरुबोध श्रवण करीत असता कांद्यावरील एक एक पापुद्रा निघाल्याप्रमाणे आपल्या हृदयातील अज्ञानाचा एक एक थर निघत आहे असा शिष्याला अनुभव आला पाहिजे, तरच ते श्रवण खरे ठरते. सद्गुरू शिष्याला केव्हा व कोणती आज्ञा करतील याचा नेम नाही, म्हणून शिष्याने सद्गुरूंच्या सहवासात राहिल्यावर त्यांची आज्ञा झेलण्यास सदा सावध असावे लागते. एके दिवशी स्वामींनी सिद्धबाळांना एकांतात बोलावून नेऊन प्रमाणखून सांगितली. तेव्हापासून पहाटे 3 ते 5 वाजेपर्यंत गुरूंनी सांगितल्याप्रमाणे ते साधनाभ्यास करू लागले. जमीन नांगरणे, खत घालणे, बी पेरणे, पाणी घालणे, रान काढणे इत्यादी कामे आपल्या हातातील असून त्यास अंकुर फुटून ते वाढीस लागणे, त्याला फुले फळे येणे हे जसे परमेश्वरी कृपेवर अवलंबून आहे, तद्वत संत संगतीत जाणे, गुरुमार्ग अनुसरणे, गुरुमुखाने सत्शास्त्र श्रवण करणे, त्याचे मनन करणे, गुरुवरील श्रद्धा व भक्ती वाढविणे हे सर्व आपले काम असून गुरूंनी हृदयभूमीत पेरलेल्या मंत्रबीजाला प्रेमरूपी पालवी फुटणे, निरीच्छतारूपी फूल व आत्मानुभवरूपी फळ लागणे हे सर्वस्वी गुरुकृपेवर अवलंबून आहे. गुरूंच्या प्रेमळ सहवासात सेवा श्रवण साधन करता करता सिद्धबाळ गुरुकृपेला पात्र झाले. साधन करता करता मध्येच त्यांना एक अडचण भासू लागली. तेव्हा त्यांनी स्वामी गजदंडांना त्याबद्दल प्रश्न केला. त्यावर सिद्धबाळ जेथे अडले होते त्याचा त्यांनी उलगडा करून त्यांच्या मस्तकी वरदहस्त ठेवला. त्या क्षणी ते ब्रह्मानंदात निमग्न झाले. शिष्याची ती पूर्णावस्था पाहून स्वामींना परम संतोष वाटला. स्वामी गजदंड सिद्धबाळांना उद्देशून म्हणाले, आता तू सिद्धपदावर आरूढ झालास करिता आजपासून सिद्धारूढ हे नाव तुला ठेवले आहे. जगात सर्व काही मिळणे सुलभ आहे, पण गुरुकृपारूपी भाग्य लाभणे हे मात्र अतितर दुर्लभ आहे. ज्याची गुरूंच्या ठिकाणी एकनिष्ठा असेल, ज्याची गुरूंचा दास बनण्याची परिपूर्ण तयारी असेल, त्यालाच हे गुरुकृपेचे महत्भाग्य लाभते. गुरुकृपारूप समुद्रात विषयासक्तीरूप नद्या विलीन होतात. गुरुकृपारूप अग्नीत पाप ताप दैन्य विघ्न संकटादी दुरिते जळून भस्म होतात. गुरुकृपेशिवाय स्वार्थाने गढूळ झालेले प्रेम निर्मळ होत नाही. गुरुकृपारूप दिवा जवळ नाही तर मनुष्याला अज्ञान अंधकारात चाचपडत राहावे लागते. गुरुकृपा शक्ती ही अखंड वाहत असलेल्या प्रेम नदीला घातलेला मी व माझेपणाचा बांध फोडून टाकते. गुरुकृपा शक्ती ही शिष्याची बहिर्मुख वृत्ती असलेली अंतर्मुख करून त्याला जीवपणातून सोडवून शिवपणाप्रत पोहोचविते. गुरुकृपा शक्ती ही मनुष्याला आचार विचार व उच्चार यांच्या उपद्रवापासून व देहबुद्धीच्या बंधनापासून सोडवून आत्मसुखाच्या स्वतंत्र वातावरणात नेऊन सोडते. एके दिवशी गजदंड स्वामींच्या सभेत अकस्मात सुबय्य शास्त्री यांचे येणे झाले. भक्तीला अगदी एकांताची जागा म्हणजेच अंतःपुर आवडते. त्यामुळे ती कुतर्की स्वभाव संशय कल्लोळ असलेल्या ठिकाणी राहू शकत नाही. शब्दपांडित्य मात्र बाहेरच्या बाहेर वावरणारे असल्याने त्याला कोठेही वाव मिळतो. स्वामींची आज्ञा घेऊन सुबय्य शास्त्री बराच वेळ त्यांच्याशी बोलत बसले. ते मध्येच म्हणाले, सांप्रतकाली उपनिषदांचा अर्थ समजणारे किंवा अध्ययन करणारे अधिकारी पुरुषच नव्हेत तर उपनिषद या शब्दाचा अर्थ जाणणारे देखील या जगात फार विरळच असतील असे मला वाटते.
रिकामी ट्रक जशी धडधड करीत जाते, तद्वत जेथे ज्ञानाचा अभाव तेथे पारमार्थिक भाषेचा अधिक गलबला दिसून येतो. अर्धी घागर पाण्याच्या हालचालीने जशी डुचमळते, तद्वत ज्ञानाच्या अर्धवट स्थितीत आपणास सर्व समजून चुकले या समजुतीने मनुष्य मोठ्या घोटाळ्यात पडतो. सुबैय शास्त्रींचे बोलणे ऐकताच गजदंड स्वामी सिद्धबाळांकडे वळून म्हणाले, यांच्या प्रश्नाला समर्पक उत्तर दे. गुरु आज्ञेनुसार सिद्धबाळांनी भाषणास आरंभ केला. ते म्हणाले, उपनिषद म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य प्रतिपादन असून ही खरी विद्या आहे. मुमुक्षू जेव्हा गुरुवाक्यावर दृढ श्रद्धा ठेवून शुद्ध अंतःकरणाने उपनिषद वाक्याचे मनन करतो, तेव्हा त्याचे इंद्रिय दमन व वासनाशमन होऊन त्याच्या अविद्येचा समूळ नाश होतो, म्हणजे त्यास अद्वैत ज्ञानाची प्राप्ती होते. तसेच ही अद्वैत विद्या जाणणारे पुरुष या पृथ्वीच्या पाठीवर सांप्रती आहेत, यात शंका नाही. हे सिद्धबाळांचे अनुभवसिद्ध बोलणे ऐकताच सूर्यापुढे काजव्याचा प्रकाश जसा फिका पडतो, त्याप्रमाणे सुबैय शास्त्रींचे पांडित्य फिके पडले. जो हिरा जाणत नाही तो जसा काचखड्यालाच हिरा समजतो, त्याप्रमाणे आत्मज्ञानाची पारख नसलेले सुबैय शास्त्री आत्तापर्यंत शब्दज्ञानालाच आत्मज्ञान समजत होते. आता मात्र सिद्धबाळांच्या बोलण्याने त्यांचा तो भ्रम पार नाहीसा झाला. त्यांनी अत्यंत नम्रपणे सिद्धबाळांचा गौरव केला आणि गजदंड स्वामींच्या पुढे लोटांगण घातले. अद्याप आपण आत्मज्ञानाला पारखे झालो याबद्दल त्यांना अत्यंत वाईट वाटले. त्यावर गजदंड स्वामींनी त्यांना मार्गदर्शन केले. लोह जसे परिसाच्या स्पर्शाने सुवर्ण बनते, त्याप्रमाणे गजदंड स्वामींच्या आशीर्वादाने सुबैय शास्त्री कृतार्थ झाले. मुलाचा शाळेत पहिला नंबर आला म्हणजे जसे त्याच्या आईवडिलांना आनंद होतो, त्याप्रमाणे शिष्य निसंग झाला, उपाधिरहित झाला, त्याच्या अंगी जनांची मूढता कमी करण्याचे सामर्थ्य आले की सद्गुरूलाही आनंद होतो. सुबैय शास्त्रींच्या प्रश्नाला सिद्धबाळांनी समर्पक दिलेले उत्तर ऐकून गजदंड स्वामींना अत्यंत आनंद झाला. त्या भरात त्यांनी सिद्धबाळांना प्रेमालिंगन दिले. काही दिवसानंतर गजदंड स्वामींनी सिद्धारूढांना जवळ बोलावून घेतले आणि श्री मल्लिकार्जुन कृपे करून तुला ज्या आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे, त्याची ज्योत अंतःकरणात सदैव जागृत ठेवून तू तीर्थाटनास जाण्यास निघ आणि तुला प्राप्त झालेल्या ज्ञानाचा विनियोग अज्ञजनास बोधामृत पाजून त्यांचा उद्धार करण्याकडे कर, असे सांगितले. हे गुरुवचन कानी पडताच ज्या गुरूंच्या कृपेने आपणास स्वानंद साम्राज्याचा धनी होता आले, त्यांचे चरण यापुढे आपणास अंतरणार याबद्दल सिद्धारूढांना गहिवरून आले. पण गुरु आज्ञा मान्य करणे हे शिष्याचे मुख्य कर्तव्य असल्याने त्यांनी लगेच तीर्थाटनास जाण्याची तयारी दाखवली आणि अत्यंत नम्रतापूर्वक गुरुचरणी मस्तक ठेविले. त्या समयी प्रेमाश्रूंनी गुरुचरणास अभिषेक घडला. मनुष्याने विषयात निमग्न होऊन राहण्यापेक्षा आत्म्याशी एकरूप होऊन राहणे कधीही श्रेष्ठ. आत्मानंद एकट्यानेच लुटण्यापेक्षा देहभानावर येऊन तो आनंद मिळवण्याचा मार्ग अज्ञजनांना दाखविणे त्याहूनही श्रेष्ठ आणि त्यांना केवळ भक्तिपंथाला लावण्यापेक्षा मुक्तिसुख प्राप्त करून देणे हे सर्वश्रेष्ठ आणि ते थोर कार्य आहे. सत्शिष्य जरी सद्गुरूंचा अत्यंत आवडता असतो, त्याचा वियोग क्षणभरही होऊ नये असे त्यांना वाटत असते, तरी देखील ज्या देशात अज्ञान फोफावले आहे त्या देशात ज्ञानाची आस्था उत्पन्न करून अज्ञानाचा नाश करण्याकरिता शिष्याचा वियोग सहन करून गुरु त्याला त्या ठिकाणी पाठवत असतात. सूर्यापासून त्याची किरणे कितीही लांब गेली तरी सूर्याचा व त्यांचा संबंध जसा कायमचा असतो, त्याप्रमाणे
गुरु शिष्याचा संबंध समजावा. सिद्धपदाचे खरे लक्षण हे की मनुष्याने मनुष्यपणातून सुटून देव होऊन पुन्हा मनुष्य रूपाने जगात वावरणे, म्हणजे सहज समाधीत राहून जगत व्यवहार करणे हे होय. स्वामींनी सिद्धारूढास निरोप देताना गुरूंच्या विरहाच्या योगे करून अत्यंत जड अंतकरणाने शिवस्मरणी रत होऊन सिद्धारूढ वाट चालू लागले. बद्ध जीवाने केलेल्या हरिस्मरणात त्याची बद्धतेपासून सुटण्याची इच्छा असते, पण सिद्धांच्या ठिकाणी मात्र कोणताच उद्देश नसतो. सिद्ध योगींद्र प्रत्येक तीर्थक्षेत्रात 3 अगर 7 कधी अधिक दिवस मुक्काम करीत असत. ज्या ज्या गावी जात त्या त्या ठिकाणी आपल्या बोधामृताच्या योगे करून अज्ञजनास तृप्ती देत असत. एके दिवशी ते मोगलसराईस गेले, तेव्हा त्यांनी गावात प्रवेश केला. तोच जोरात वारा सुटून पाऊस पडू लागला, म्हणून ते एका वाड्यात शिरले. तो वाडा एका लक्षाधीश सावकाराचा होता. सिद्ध योगींद्रांना पाहताच पहारेकरी संतप्त होऊन म्हणाला, ए बाबा, ही काय धर्मशाळा समजलास काय? चालता हो इथून. हा आमच्या सावकाराचा वाडा आहे. परवानगीशिवाय तू गेटाच्या आत आलास कसा? वास्तविक लक्षाधीश कोण? ज्याचे परिपूर्ण लक्ष परमेश्वराप्रत पोहोचले आहे, तोच सिद्धपुरुष एक खरा लक्षाधीश होय. जो कर्तेपणाच्या मदाने धुंद झाला आहे, तसेच माझेपणाच्या मोहाने जखडून बांधला गेला आहे, त्याची मदाची धुंदी उतरविण्यास, मोहाचे बंधन सोडविण्यास मद न मोह न आशा गुरुरूपधारी परमेश्वराशिवाय दुसरा कोण समर्थ असणार? पहारेकराने वाटेल तसे अपशब्द उच्चारले तरी सिद्ध योगींद्रांची शांती ढळली नाही. भरलेली गागर जशी डुचमळत नाही, त्याप्रमाणे जे सिद्ध पुरुष असतात त्यांच्या ठिकाणी बडबड किंवा गडबड दिसून येत नाही. सावकाराच्या नोकराचे बोलणे संपल्यावर सिद्ध योगींद्र म्हणाले, अहो बाबा, रागावू नका. हा वाडा तुमच्या सावकाराचे आहे हे मला माहीत नव्हते. मी समजलो की हा मुसाफिरखाना आहे, नाहीतर मी आत प्रवेश केला नसता. सिद्ध पुरुषांचे बोलणे म्हणजे रुपयाप्रमाणे आणि सामान्य माणसांचे बोलणे म्हणजे रुपयाच्या पैपै जमा केलेल्या चिल्लरीच्या गाठोड्याप्रमाणे होय. सिद्ध योगींद्रांना उद्देशून सावकार म्हणाला, ए बुवा, हा मुसाफिरखाना नसून माझा नांदता वाडा आहे, करिता येथून चालता हो. सिद्ध पुरुषांच्या दर्शन, स्पर्शन, संभाषणात अद्भुत सामर्थ्य भरलेले असते. सिद्ध योगींद्रांच्या तेजामुळे सावकाराची वृत्ती एकदम पालटली. लगेच त्याने त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्यानंतर आपल्या दिवाणखान्यात बोलावून नेऊन त्यांना उच्चासनी बसवून दूध व फळे अर्पण केली. तसेच अभ्यंग स्नान करून त्यांची पाद्यपूजा केली. त्यांना सुग्रास भोजन दिले. बोलता बोलता सिद्ध योगींद्रांनी सावकाराला प्रश्न केला, मगाशी तुम्ही म्हणालात की हा मुसाफिर खाना नसून माझा नांदता वाडा आहे, तेव्हा सध्या या वाड्यात कोण राहते? सावकार म्हणाला, मी राहतो. तुमच्या जन्मापूर्वी कोण राहत होते? माझा बाप राहत होता. त्यापूर्वी कोण राहत होते? माझा आजा. हे ऐकून सिद्ध योगींद्र म्हणाले, तुमच्या पूर्वजांच्या हयातीचा एक एक काळ म्हणजे एक एक दिवस असे समजा. आत्तापर्यंत या घरात कितीतरी लोक वस्तीस राहिले आणि निघून गेले. यापुढेही असेच चालत राहणार. यावरून मुसाफिरखान्यात व तुमच्या घरात काय फरक आहे याचा तुम्हीच विचार करा. त्यावर आपल्या मूर्खपणाबद्दल सावकार खजील होऊन आपल्याकडून प्रमाद घडल्याबद्दल त्याने क्षमा मागून तो सिद्ध योगींद्रांना शरण गेला. सावकाराच्या आईला कित्येक दिवसापासून पोटशुद्धाची व्यथा होती. आपले मरण जवळ आले असावे या भीतीने ती दिवसेंदिवस खंगत चालली होती. पूर्वकर्मानुसार मनुष्याला व्याधीच्या रूपाने शरीराला पीडा होत असते, तरी सिद्धपुरुषांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आचरण ठेवल्याने दिवसेंदिवस कर्मभोगाचा क्षय होत जातो. तेणेकरून सहजच मनुष्य सुखी होतो. मृत्यूच्या भीतीपासून निर्भय होण्यास एकच मार्ग, तो म्हणजे सिद्ध पुरुषांचे सहाय्य हेच एक होय.
सावकाराने आपल्या मातोश्रीला सिद्धयोगींद्रांचे दर्शन घडविले. त्यांनी तिला एक केळे खावयास देऊन सतत ओम नमः शिवाय म्हणत जा असे सांगितले. तेव्हापासून तिची मनाची भीती आणि शरीराची व्याधी कमी कमी होत गेली. पुढे सिद्धावधूत मोगलसराईहून निघाले. अनेक छोटी मोठी तीर्थक्षेत्रे हिंडून शेवटी ते हुबळीस आले. तेथील लोकांच्या भावी पुण्याईने त्यांना खेचले असावे, म्हणूनच ते त्या ठिकाणी स्थायिक झाले. प्रथम एकांतवासासाठी त्यांनी तोरवी वापी नजीक एक जागा पसंत केली. सिद्धावधूत त्या ठिकाणी सदा ब्रह्मचिंतनात निमग्न राहत असत. अमृत सेवन केल्यावर दुसऱ्या कोणत्याही पेयाची जशी जरुरी भासत नाही, त्याप्रमाणे ब्रह्मानंदात निमग्न असणाऱ्या पुरुषाला खाणे पिणे इतर कोणत्याही विषयांची इच्छा राहत नाही. सिद्धावधूत तेथे राहिलेल्या थोडक्याच दिवसांनी आसपासची गुराख्यांची पोरे त्यांच्याजवळ येऊ लागली. तेव्हा यापुढे ती मुले आपणास एकांत साधायला देणार नाहीत अशा विचारांनी त्यांनी मौन धरले. मुले वरचेवर काही ना काही विचारून त्यांना बोलावयास लावण्याचा प्रयत्न करीत असत, परंतु खुणेनेच ते त्यांना उत्तर देत. कधी कधी त्यांच्या अत्याग्रहास्तव त्यांच्याबरोबर सिद्धावधूत पतंग उडविणे, गोट्या भोवरे विटीदांडू इत्यादी खेळ खेळत असत. तसेच त्यांना मांडी घालून हात जोडून स्वस्थ बसायला खुणेनेच सांगत असत. सिद्धावधूतांविषयी त्या पोरांचा दिवसेंदिवस आपलेपणा वाढू लागला. त्यामुळे ती मुले बिचारा मुका खाऊ दे असे म्हणून आपल्यातील भाकरीचा तुकडा भाजी त्यांना खायला देत असत. कधी कधी शेळीचे दूधही आणून देत असत. त्यांच्या भोळ्या भावाला अनुसरून सिद्धावधूत ते सेवन करीत असत. स्फटिक बुक्क्यावर हळदीवर कोणत्याही रंगावर ठेवला तरी तो त्या त्या रंगाचा भासतो, पण त्याच्या मूळ स्वरूपामध्ये कधीच फरक पडत नाही. त्याप्रमाणे सिद्ध पुरुष बालकांशी बालकाप्रमाणे, वृद्धांशी वृद्धाप्रमाणे, प्रापंचिकांशी त्यांच्याप्रमाणे वागतो, मात्र तो आपल्या स्वरूपापासून एक क्षण देखील ढळत नाही. काही दिवसांनी त्या पोरांनी हुरडा भाजण्यासाठी एकाच्या शेतातून बरीचशी जोंधळ्याची कणसे काढली. जेव्हा त्यांना शेताचा मालक येत असल्याचे दिसले, तेव्हा त्या पोरांनी ती कणसे सिद्धावधूतांच्या पुढे टाकली आणि ती पळाली. त्यामुळे झाले काय तर शेताच्या मालकाकडून मार खाण्याची पाळी सिद्धावधूतांवर आली. दुसऱ्या खेपेला एका मुलाने शेजारच्या बागेतील एक फणस चोरून आणला आणि ए मुक्या, जरा हा फणस धर असे म्हणून सिद्धावधूतांच्या हातात दिला. ही गोष्ट बागेच्या मालकास कळताच तो धावत आला. त्याने एका पोराला गाठून विचारले, ए पोरा, तू आमचा फणस काढलास का? तेव्हा सिद्धावधूतांकडे बोट करून त्या मुक्याने काढलाय असे त्याने सांगितले आणि तो पळाला. इतर मुलेही भिवून दडून बसली. सिद्ध पुरुषांचे वागणे अगदी जनावेगळे असते. आम्ही त्यांना आंब्याची डहाळी दाखवली आणि ही डहाळी कशाची हो असे जर विचारले तर ते आंब्याची असे सांगतील, परंतु ही डहाळी आंब्याची नसून फणसाची आहे असे आम्ही मुद्दाम म्हणू लागलो तर आमच्याशी ते वाद घालणार नाहीत. असेल असे उत्तर देऊन ते स्वस्थ राहतील. बागेचा मालक सिद्धावधूतांकडे गेला आणि त्याने त्यांना तू फणस चोरला आहेस का असे विचारले. तेव्हा त्यांनी होय असे उत्तर दिले. त्यावर बागवानाने फणस आपल्या ताब्यात घेऊन सिद्धावधूतांस पुष्कळशी मारहाण केली व वाटेल तशा शिव्या दिल्या, तरी ते एकही शब्द न बोलता स्वस्थ राहिले. ज्ञानी पुरुषांची निर्विकार स्थिती असते, त्यामुळे आपल्याला फणस मिळाल्याबद्दल आनंद किंवा मार खाण्याची पाळी आली म्हणून खेद अथवा मुलांपासून आपल्याला त्रास भोगावा लागला म्हणून त्यांच्याविषयी तिरस्कार हे विकार सिद्धावधूतांच्या ठिकाणी उत्पन्न झाले नाहीत. त्यानंतर मात्र ही जागा बदलल्याशिवाय आपल्याला मुळीच निवांतपणा मिळणार नाही अशा विचाराने हुबळीपासून 3 मैल असलेल्या डुमगेरी येथे जाऊन ते राहिले. तिकडे एका अश्वत्थाच्या कट्ट्यावर ते नेहमी बसत असत. हत्ती अपरूप दिसणारा प्राणी असल्याने
त्याला पाहताच जशी कुत्री भुंकत त्याच्या मागोमाग लागतात, तद्वत सिद्धपुरुष जगात क्वचितच आढळत असल्याने नास्तिक व कुतर्की लोक संतांची निंदा व छळ करीत असतात. हत्ती जसा कुत्र्याचा तो स्वभावच असे म्हणून एकदा सुद्धा मागे वळून न पाहता आपल्या वाटेने अगदी सरळ जातो, त्याप्रमाणे दुर्जनांचा तो स्वभावच असे म्हणून सज्जन त्याकडे लक्ष न देता आपल्या स्वरूपानंदातच निमग्न असतात. एके दिवशी सिद्धावधूत निवांत बसले असता तेथे एक इसम आला आणि दुर्बुद्धीला वश होऊन त्याने त्यांना उचलून एका पडक्या विहिरीत टाकून दिले. विहिरीत जरी पाणी नव्हते तरी ती खड्या काट्यांनी भरलेली होती. तरी ते शांतपणे सहन करून काही वेळाने ते बाहेर आले. पुन्हा नित्यक्रमास लागले. चंद्रोदय झाला की चौर्यवृत्तीला आळा बसतो, म्हणून चोराला चंद्रदर्शन नकोसे वाटते. त्याप्रमाणे सज्जनांच्या सहवासात दुष्टवृत्तीला आळा बसतो, म्हणून दुर्जनांना सज्जन नकोसे वाटतात. सूर्योदय होताच घुबडाची दृष्टी जाते, म्हणून घुबड सूर्याचा तिरस्कार करते. त्याप्रमाणे सज्जनांचा सहवास संकुचित वृत्ती बदलून टाकतो, करिता दुर्जन सज्जनांकडे तिरस्काराने पाहतो. आरसा घेतला की चेहऱ्यातील व्यंग जाणवते, म्हणून नकट्याला आरसा शत्रू समान भासतो. त्याप्रमाणे सज्जनांच्या बोधाने आपल्या वागण्यातील चुका कळून येतात, म्हणून दुर्जनाला सज्जन शत्रू समान वाटतो. दूध जरी पौष्टिक आहे तरी ते तापकऱ्याला मारक होते. त्याप्रमाणे संतांचा बोध जरी मनुष्याचे जीवन सुखमय करणारा आहे, तरी विषयात निमग्न असणाऱ्या माणसाला तो बोध विषासमान वाटतो. एके दिवशी पहाटेला सिद्धावधूत ध्यानस्थ बसले असता वाटेने जाता जाता एका वाटसरूने त्यांच्या मस्तकावर जळती गौरी ठेवून दिली. परीस जरी लोहाला सुवर्ण करण्यास समर्थ आहे, तरी लोहाची काळेपणापासून मुक्त होण्याची इच्छा नसेल तर त्याच्याविषयी परीस उदासच असतो. त्याप्रमाणे अज्ञजीवांना दुःखमुक्त करण्यास जरी सत्पुरुष समर्थ आहेत, तरी दुःखमुक्त होण्याची ज्यांची मुळीच इच्छा नाही अशा माणसांना ते उद्धरू शकत नाहीत. वाटेने जाणाऱ्या एका इसमाने सिद्धारूढांच्या मस्तकावर जळत असलेली गौरी खाली काढून टाकली. त्यांना उद्देशून तो म्हणाला, महाराज, ही करणी कोणाची हे मी जाणतो. आपण कृपा करून आज्ञा करा, त्या दुष्टाची मी चांगलीच फजिती उडवीन. तेव्हा सिद्धावधूत म्हणाले, शरीरास जे सुख किंवा दुःख होते ते प्रारब्धानुसार असल्याने भोगूनच सारले पाहिजे. त्याशिवाय कर्माचा क्षय होत नाही. जर त्याच्या निवारणार्थ प्रयत्न केला तर त्याची संचित कर्मात भर पडून ते पुनर्जन्मास कारणीभूत होते. करिता मनुष्याने दुसऱ्याने दिलेल्या सुखदुःखाची पर्वा न करता ते निमूटपणे भोगण्यास तयार असले पाहिजे. मला तर वाटते की आज माझ्या मस्तकावर शिवाने आपला तृतीय नेत्र ठेवला आहे, करिता त्याचे निवारण करण्याची माझी इच्छा नाही. हे भाषण ऐकून वाटसरू पुढे चालता झाला. तपस्वी हे एखादा माणूस मनाविरुद्ध वागला की लगेच त्यास शाप देऊन मोकळे होतात. एखादा माणूस मनासारखे वागला तर लगेच आशीर्वादही देतात. वृंदेने लहानपणी दुर्वासांची सेवा केली, तेव्हा तिच्या सेवेला संतुष्ट होऊन त्यांनी तुझे पातिव्रत्य अभंग राहील असा तिला आशीर्वाद दिला. शकुंतला नवऱ्याच्या घरी निघाली तेव्हा समोरून दुर्वास येऊ लागले होते. नवऱ्याची भेट झाल्यावर काय काय बोलायचे या विचारांच्या तंद्रीत असल्याने तिचे दुर्वासांकडे लक्ष गेले नाही. त्यामुळे ती नमस्कार करू शकली नाही. आपल्याकडे तिचे दुर्लक्ष झाले अशा समजुतीने दुर्वास संतप्त झाले आणि रागाच्या भरात नवऱ्याकडे गेल्यावर तो तुला ओळखणार नाही असा त्यांनी तिला शाप दिला. त्यामुळे झाले काय, ती जेव्हा नावेतून निघाली तेव्हा तिच्या बोटाची अंगठी गळून पाण्यात पडली, पण ते तिला कळू शकले नाही. ती अंगठी दुष्यंताने आपली ओळख म्हणून तिला दिली होती. अंगठी नसल्याने दुष्यंताने तिला वाड्यात प्रवेश करण्यास नकार दिला आणि बाहेरच्या बाहेर हाकलून दिले.
दशरथ राजाची तिसरी भार्या जी कैकेयी ही लहानपणापासून फार तापट स्वभावाची होती. त्यामुळे तिच्या आईवडिलांना तिची फार काळजी वाटे. तिच्याकडून एखाद्या थोर व्यक्तीची सेवा घडली तर त्यांच्या आशीर्वादाने तिच्या स्वभावात बदल होईल या आशेने कैकेयीच्या बापाने दुर्वासांना त्यांच्याकडे काही दिवस ठेवले. त्या अवधीत फुले, तुळशी आणून देणे, गंध उगाळणे इत्यादी देवपूजेचे साहित्य तयार करून देण्याची सेवा कैकेयी करीत असे. तिच्या सेवेला संतुष्ट होऊन तुझ्या हाताला यश येऊ दे असा दुर्वासांनी तिला आशीर्वाद दिला. पुढे एके दिवशी ते ध्यानस्थ बसले असता बाल स्वभावाला अनुसरून कैकेयीने काजळाने माखलेला हात दुर्वासांच्या गालाला लावला. ध्यान विसर्जन झाल्यावर ही गोष्ट जेव्हा त्यांच्या लक्षात आली तेव्हा जगात तुझे तोंड काळे होईल असा त्यांनी तिला शाप दिला. दुर्वासांच्या आशीर्वादाप्रमाणे स्वर्गातील युद्धसमयी दशरथाच्या रथाचे चाक मोडले तेव्हा त्या ठिकाणी कैकेयीने आपला हात दिला. त्या समयी दुर्वासांच्या आशीर्वादाप्रमाणे तिच्या हाताला यश आले. पुढे रामाला वनवासाला पाठविण्यास ती कारणीभूत झाली. त्यामुळे दुर्वासांच्या शापाप्रमाणे तिचे तोंड जगात काळे झाले, म्हणजे तिचे नाव कोणासही नको असे झाले. कपटाने वागल्याबद्दल इंद्राला गौतमाने शाप दिला. त्या भरात निरपराधी अहिल्यालाही शाप देऊन ते मोकळे झाले. सिद्धपुरुषांचे वागणे मात्र तपस्व्यांच्या अगदीच उलट असते. वसिष्ठांना विश्वामित्रांनी नाना तऱ्हेने छळले तरी त्यांची तिळमात्रही शांती ढळली नाही. हाच तो तपस्वी व सिद्ध पुरुषांमधील फरक होय. स्तुतीप्रमाणे निंदा ऐकूनही आनंद वाटणे, मित्रावरील प्रेमाप्रमाणे शत्रूविषयी प्रेम वाटणे, म्हणजे कोणत्याही प्रसंगी शांती न ढळणे हे सिद्ध पुरुषांचे लक्षण होय. आस्तिक व नास्तिक या दोघांवर मेघ जशी समान वृष्टी करतो किंवा चोर व संभावित या दोघांवरही सूर्य जसा सारखाच प्रकाश पाडतो त्याप्रमाणे निंदा व छळ करणाऱ्यांवर ज्ञानी पुरुषांचे समान प्रेम असते. काहीतरी चमत्कार पाहिल्याशिवाय एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी सहसा माणसांची श्रद्धा बसत नाही. हुबळी या गावात एकाच्या घरी प्रसिद्ध शास्त्रीबुवांचे पुराण चालले होते. हॉलमध्ये श्रोतेमंडळी भरगच्च जमली होती. अंगणात एका बाजूला अजानुबाहू एक व्यक्ती उभी होती. तिच्या कपाळाला भस्म झळकत होते. तिने लंगोटी परिधान केली असून तिच्या खांद्यावर वाकल आणि हातात एक मातीचा मोगा होता. श्रोत्यांपैकी एका गृहस्थाने कोणीतरी भिक्षेकरी असावा म्हणून व्यक्तीला पुढे जाण्याबद्दल हाताने खुणावले. तेव्हा त्या व्यक्तीने मी पुराण ऐकायला उभा आहे असे खुणेने त्या गृहस्थाला सांगितले. पुराण ऐन रंगात आले इतक्यात अंगणात उभ्या असलेल्या व्यक्तीने पुढे जाऊन शास्त्रीबुवांसमोर हात जोडले आणि तुम्ही 5 मिनिटे मला परवानगी द्या, म्हणजे आता तुम्ही विवरण करता करता राहून गेलेल्या श्लोकाचा अर्थ मी सांगणार आहे असे म्हणून त्या व्यक्तीने उभ्या उभ्या भाषणास सुरुवात केली. ते ऐकताच शास्त्रीबुवांना आपली चूक ध्यानात येऊन ते गारच झाले. श्रोतेमंडळी पण चकित झाली. त्यावर शास्त्रीबुवांनी उठून त्या व्यक्तीला वंदन केले आणि तिच्या हाताला धरून आपण बसलेल्या व्यासपीठावर तीस बसवले. श्रोतेमंडळींनी त्या व्यक्तीपुढे श्रवणानंद व्यक्त केला आणि रोज काही दिवस आपण या ठिकाणी येऊन आम्हाला बोधामृत पान करवावे अशी विनंती केली. ती व्यक्ती म्हणजे कोण होती म्हणाल तर सिद्धारूढ महाराज. मंडळींच्या इच्छेप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून सिद्धारूढ महाराज तेथे जाऊन सुबोध कथन करू लागले. एरवी आत्मानंदात निमग्न होऊन ते डुमगेरी कट्ट्यावर बसत असत. वाघ, सिंह, हिंस्र पशु आपला क्रूरपणा सोडून माणसाळले म्हणजे त्यांना पाहण्यासाठी जशी गर्दी जमते त्याप्रमाणे मनुष्यातील विकार जाऊन तो दैवी गुण संपन्न झाला म्हणजे त्याच्या ठिकाणी पण माणसांची गर्दी होते. कलीपणातून मुक्त झाल्यावर फुलातून सुवास बाहेर पडतो. तो जसा आसपासच्या लोकांना आल्हाद देतो त्याप्रमाणे अज्ञानाचा पूर्ण नाश झाल्यावर
सिद्ध पुरुषांचे दिव्य सामर्थ्य प्रकट होऊ लागते. त्यायोगे त्यांच्या सहवासात आलेल्या माणसांची चिंता, उद्वेग, पाप, ताप, दुःख, दैन्य, संकटादी दुरिते नाश पावतात. कमळ फुलले की त्यातील मकरंद सेवन करण्यास जसे रानावनातून भ्रमर धाव घेतात, त्याप्रमाणे महाराजांच्या व्यक्तिमत्वाची जाणीव होऊ लागताच त्यांच्या दर्शनास गावचे परगावचे झुंडीच्या झुंडी लोक येऊ लागले. त्यांच्या सहवासापासून असंख्य लोकांना आनंद मिळू लागला. सूर्याच्या प्रकाशापासून जरी यच्चयावत प्राणीमात्रांना मदत होते, तरी त्याच्या ठिकाणी यत्किंचितही जसा अभिमान नसतो, त्याप्रमाणे सिद्धपुरुषांच्या दर्शनाने लाखो अज्ञजीव जरी सुखी होतात, तरी आपल्यामुळे असंख्य लोकांचे कल्याण होत आहे याचा त्यांच्या ठिकाणी कर्तेपणाचा लवलेशही नसतो. पुढे काही भक्तमंडळींनी त्या ठिकाणी सिद्धारूढ महाराजांकरता एक आश्रम बांधविला आणि पिण्याच्या पाण्यासाठी एक आणि दुसरी स्नानाकरता अशी 2 तळी बांधवली. भक्तमंडळींच्या आग्रहास्तव महाराजांनी आश्रमात वास्तव्य केले. त्यावर रोज 2 प्रहरी गावातील व खेड्यातील काही बायका नानाविध पक्वान्नांच्या टोपल्या भरून आश्रमात आणू लागल्या. ते सर्व अन्न एकत्र करून महाराज स्वहस्ताने त्यावेळी तेथे हजर असलेल्या लोकांना देत असत व आपणही सेवन करीत असत. काही दिवसानंतर तेथे धर्मशाळा, भोजनशाळा, पाकशाळा बांधण्यात आल्या. त्या ठिकाणी मोठमोठ्या चुली, मोठमोठी भांडी पण ठेवण्यात आली. त्यावर प्रतिवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव होऊ लागला. त्या 7 दिवसात अहोरात्र ओम नमः शिवाय या मंत्राचा घोष चाले. पहिल्या प्रहरी महाराजांची काकड आरती करीत, 2 प्रहरी संतर्पण होई, 3ऱ्या प्रहरी भक्तमंडळींचे गायन, वादन, कीर्तन, प्रवचन होई, 4थ्या प्रहरी काही अधिकारी मंडळींची महाराजांच्या सानिध्यात बसून आत्मचर्चा चाले, 5व्या प्रहरी महाराजांची पालखीतून मिरवणूक काढीत. महाराज शयनगृहात गेले की भक्तगण शयनगृहाच्या भोवती प्रदक्षिणा घालीत असत. याप्रमाणे 7 दिवसांचा कार्यक्रम चाले. ज्यांनी ज्यांनी दान देण्याची इच्छा दर्शवली असेल त्या सर्वांना उत्सवाच्या 8व्या दिवशी भात, आमटी, भाजी, भाकरी तयार करून आणण्यास महाराज आज्ञा करीत. त्याप्रमाणे उत्सवाच्या 8व्या दिवशी ते लोक बैलगाडीतून अन्न आणीत असत. ते अन्न मठातील सेवेकरी, गोरगरीब, बावा बैरागी, आंधळ्या पांगळ्यांना देऊन ते तृप्त करीत असत. रात्री महाराजांना रथात बसवून भक्तमंडळी रथोत्सव करीत. पुढे काही दिवसानंतर रामनवमीच्या दिवशी महाराजांना पाळण्यात बसवून त्यांचा जन्मोत्सव करू लागले. तसे श्रावण पौर्णिमेच्या रात्री तळ्याभोवती पंत्या लावून महाराजांना नावेत बसवून उत्सव करू लागले. त्याही पुढे दर सोमवारी प्रदोषकाळी महाराजांना कैलास मंडपात उच्चासनी बसवून रत्नजडित किरीट व सर्व अलंकार लेववून त्यांची षोडशोपचारे पूजा करून भक्तमंडळी मंत्रघोषाने पुष्पांजली अर्पण करू लागले. समुद्र जसा पावसाळ्यात भरून वाहून जात नाही, उन्हाळ्यात आटत नाही, त्याप्रमाणे ज्ञानीपुरुष इहलोकीचे वैभव प्राप्त झाले असता हर्षाने फुगून जात नाहीत किंवा वैभवाचा नाश झाला तरी खेदही करत नाहीत. अज्ञानी पुरुषाला देहस्मृती सदाचीच असते, स्वरूप स्मृती नसते. ज्ञानी पुरुषाला देहस्मृती नसते, पण स्वरूप स्मृती मात्र सदाचीच असते. महाराजांची राहणी पाहिली तर अगदी साधी. त्यांनी जटादाढी वाढवली नव्हती. त्यांचे वर्तन इतके शुद्ध होते की तपकीर, सुपारी अगर इतर कोणतेही त्यांना व्यसन नव्हते. ते आजन्म ब्रह्मचारी व जितेंद्रिय होते. त्यांनी आयुष्याच्या शेवटापर्यंत स्त्रियांकडून स्वतःची सेवा कधीच करवून घेतली नाही. कोणी इच्छा दर्शवली तर तुमच्या पतिदेवांची सेवा करा म्हणजे सद्गुरूला पोहोचते असे सांगत असत. कितीही दुखणे आले तरी ते औषध घेत नसत. काही न खाणे हेच त्यांचे औषध. मित आहार हा त्यांचा सात्विक आहार असे.
दिसायला महाराजांचा देह अतिशय वृद्ध दिसत होता. तथापि त्यांचे इंद्रियपटुत्व मात्र फार चांगले होते. ते नेहमी उदास वृत्तीने राहत. त्यांचा परिग्रह म्हणजे केवळ एक लंगोटी. भक्तमंडळी आपल्या समाधानाकरिता त्यांना शेला पांघरीत असत व गौरीने जळालेला मस्तकावरचा भाग दिसू नये म्हणून डोक्याला लहानसे मुंडासे गुंडाळीत असत. महाराज मठात येणाऱ्या जाणाऱ्या मंडळींचे स्वागत स्वतः अंगमेहनतीने करण्याची कामी सदा दक्ष असत. एका श्रावण सोमवारी कोल्हापूरहून 2 लॉऱ्या भरून मंडळी स्वामींच्या दर्शनार्थ आली. स्वामींचे दर्शन घेतल्यावरच भोजन करायचे असे त्यांनी ठरविले. पण वाटेत मोटार पंक्चर झाल्यामुळे त्यांना मठात पोहोचायला रात्रीचे 12 वाजले. मंडळी लॉऱ्यांमधून पुरती उतरली देखील नाहीत. इतक्यात महाराज शयनगृहातून बाहेर आले. तुम्ही जेवून आलात की जेवणार आहात असा त्यांनी त्यांना प्रश्न केला. तेव्हा मंडळी म्हणाली, आम्ही जेवण बांधून घेऊन आलो आहे, पण महाराजांचे दर्शन घेतल्यावरच जेवणार आहोत. करिता एक वेळ आम्हाला महाराजांचे दर्शन घडवा. त्यावर महाराजांनी तुम्ही आधी हातपाय तोंड धुवा असे सांगून पाण्याची जागा त्यांना दाखविली. तसेच उतरण्यासाठी धर्मशाळेची जागा दाखवून ते शयनगृहात गेले आणि निजलेल्या शिष्याला उठवून परगावची पुष्कळशी मंडळी आली आहेत, त्यांची विचारपूस कर असे त्यास सुचविले. त्यानंतर शिष्याने मंडळींना धर्मशाळेत बोलावून आणले आणि महाराजांचे दर्शन करविले. महाराजांना पाहताच प्रथम ज्यांची भेट झाली तेच हे, पण आपण महाराज म्हणून ओळखू शकलो नाही याबद्दल त्यांना खेद वाटला. संत जरी दैवी शक्तीने युक्त असतात तरी त्यांना स्वसामर्थ्याचे बिलकुल स्मरण नसते. संत बाहेरून मी, तू, तो अशी द्वैतपूर्ण भाषा बोलून सर्वांप्रमाणे जरी जगद्व्यवहार करतात तरी ते अंतर्यामी अनासक्तच असतात. प्रत्येक काम करतेवेळी त्या त्या कामात ते परिपूर्ण घडून जातात, तरी देखील ते त्यापासून पूर्ण अलिप्तच असतात. महाराजांची वेदांत विषय पटवून देण्याची रीत फारच सोपी होती. उदाहरणार्थ, प्रश्न 1. आत्मा हा देहात आहे तर तो आम्हाला का दिसत नाही? उत्तर, जी वस्तू स्पर्शाने कळते ती आपल्या नेत्रास दिसत नाही. उदाहरणार्थ, वायूचे अस्तित्व स्पर्शाने कळते, परंतु तो डोळ्यांना दिसत नाही. आपणास शक्ती आली किंवा गेली हे आपण अनुभवाने म्हणतो, पण शक्ती कशी आली किंवा कशी गेली हे आपणास प्रत्यक्ष दिसत नाही. या गोष्टी अनुभवसिद्ध आहेत. करिता वायू अगर शक्ती मुळीच नाहीत असे म्हणता येणार नाही. एका प्रमाणाने जी वस्तू दृष्टीगोचर होते ती दुसऱ्या प्रमाणाने अगोचर होते. तसेच शक्ती आल्याचे अस्तित्व ज्ञानाने पटते, परंतु इंद्रियांना ते कळत नाही. प्रथम आत्मानात्मविवेक करून मीच ब्रह्म आहे ही भावना दृढ झाली म्हणजे तिच्यावरील अनात्मकाराचे आवरण दूर होते व आत्मबुद्धीचा अनुभव येऊ लागतो. वेदांत ज्ञानात वस्तुतः 2च गोष्टी आहेत, एक सत्य व दुसरी मिथ्या. यांनाच अनुक्रमे चैतन्य व जड, आत्म व अनात्म, ब्रह्म व माया अशी नावे देऊन ज्ञान करून देण्याची सर्वत्र प्रवृत्ती आहे. प्रश्न 2. जेथे शब्दाला रिघाव नाही त्या वस्तूचे ज्ञान शब्द कसे करून देणार? शिवाय जी वस्तू नेहमी सन्मुखच आहे तिच्या प्राप्तीची खटपट तरी का करावी? उत्तर, वस्तू एकच आहे. दुसरी मिथ्या म्हणजे झालीच नाही तर तिच्या नाशार्थ खटपट करून तरी काय होणार? सद्गुरू जो बोध करतात तो वस्तूच्या प्राप्तीसाठी नसून विस्मृतीच्या नाशार्थ होय. विस्मृतीच्या नाशाला शब्द सामर्थ्यच उपयोगी पडते. आपण मुळात वस्तुरूपच असल्याने आपणास अखंड परिचय असतोच. तथापि देहध्यासाने जी स्वरूपाची विस्मृती झाली आहे ती विस्मृती नाहीशी करून स्मृती येण्याकरिता तू आत्मा आहेस, देह नव्हेस. तू स्वयंप्रकाशरूप आहेस, देह परप्रकाशित आहे, हे सद्गुरूंनीच पटवून द्यावे लागते.
म्हणून शब्द हे सामर्थ्यवान आहेत. जग हे खोटे आहे असे एकदा विश्वासपूर्वक समजून आले की अहंकार ही खोटाच असल्यामुळे तो घालवण्यासाठी निराळा प्रयत्न करावा लागत नाही. जग हे खोटे असल्याचे समजणे किंवा अहंकार घालविणे म्हणजे आपण असंग असल्याचा दृढ निश्चय करणे होय. ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. श्री सिद्धारूढ स्वामी महाराज की जय. ओम नमः शिवाय.